श्री स्वामी समर्थ ॲस्ट्रो रेमेडीज हबमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण एक नवीन आणि खूप महत्त्वाचा आणि जरा वेगळा असा विषय घेऊन आलो आहे। तो म्हणजे स्वाक्षरी, सही किंवा हस्ताक्षर। प्रत्येकाचे हस्ताक्षर वेगवेगळे असते, लहान मोठे। त्याचे आपल्या आयुष्यावर काय परिणाम होतात ते आपण बघणार आहोत। जी व्यक्ती स्वाक्षरी करताना पहिले अक्षर थोडे मोठे काढते ती विलक्षण प्रतिभावंत असते। असे लोक हाती घेतलेले कार्य विलक्षण पद्धतीने पूर्ण करतात। पहिले अक्षर मोठे काढून त्यानंतरची अक्षरे लहान लहान आणि सुंदर असल्यास ती व्यक्ती हळूहळू आपल्या मुक्कामाला पोहोचते। अशी स्वाक्षरी करणाऱ्या लोकांना अधिक सुख सुविधा प्राप्त होतात। जर तुम्ही अशी स्वाक्षरी करत नसाल तर एकदा प्रयत्न करून बघू शकता। जी व्यक्ती किचकट अधिक गुंतागुंतीची स्वाक्षरी करतात ते त्यांच्या आयुष्यात अनेक समस्यांना सामोरे जात असतात। या लोकांना सुखी जीवन मिळणे कठीण असते। परिस्थितीमुळे हे लोक काही जणांना फसवतात देखील। अशा व्यक्तींमध्ये यशस्वी होण्याची इच्छा असते, मात्र त्यासाठी प्रयत्न करण्यास या व्यक्ती कमी पडतात। मात्र या व्यक्तींना कुणी दगा देऊ शकत नाही, कारण हे फार चतुर असतात। काही लोक आपल्या सहीला अर्धवट किंवा तोडून तोडून लिहितात। हस्ताक्षरांचे शब्द हे छोटे असून ते अस्पष्ट देखील असतात, त्यामुळे असे हस्ताक्षर ओळखणे थोडे कठीण होते। असे लोक सहसा धूर्त असतात। हे लोक आपल्या कामात सिक्रेट कुणासमोर बोलत नाही। कधी कधी हे लोक चुकीच्या रस्त्यावर जाऊन कुणाचेही नुकसान देखील करू शकतात। जे लोक कलात्मक आणि आकर्षक सही करतात ते रचनात्मक स्वभावाचे असतात। कोणतेही काम कलात्मक स्वरूपात करण्याकडे त्यांचा अधिक कल असतो। अशी सही करणाऱ्या व्यक्ती बहुधा कलाकार असतात। काही लोक सहीच्या खाली 2 रेषा काढतात। अशी सही करणाऱ्या लोकांमध्ये असुरक्षिततेची भावना अधिक असते। असे लोक कोणतेही काम करताना अयशस्वी होण्यावरून चिंतेत असतात। खर्च करण्यामध्ये या लोकांचा हात आखूडता असतो, अर्थात या लोकांना आपण कंजूस म्हणू शकतो। जे लोक सहीतील पहिले अक्षर मोठे आणि त्यानंतर आपले शेवटचे नाव म्हणजे आडनाव पूर्ण लिहितात ते खूप यशस्वी होऊन जीवनात सुख सुविधा प्राप्त करतात। ईश्वरावर विश्वास ठेवणारे आणि धार्मिक कार्य करणे हा त्यांचा स्वभाव असतो। ज्या व्यक्तींच्या सहीमध्ये लयबद्धता आढळत नाही त्या व्यक्ती मानसिक दृष्ट्या अस्थिर असतात। ज्या व्यक्तींच्या स्वाक्षऱ्यामध्ये कापल्या कापल्यासारख्या दिसतात त्या व्यक्ती नकारात्मक विचारांच्या असल्याने स्पष्ट होते। यांना कोणत्याही कार्यात सर्वात प्रथम असफलता दिसते। काही व्यक्तींचे अक्षर आणि त्यांची स्वाक्षरी हे एकसारखेच असते। अशा व्यक्ती त्यांची सगळी कामे चांगल्या प्रकारे करतात। अशा व्यक्ती संतुलित असतात। समोर एक स्वभाव आणि प्रत्यक्षात वेगळा अशा स्वरूपाचे नसतात। ज्या स्वभावाचे असतात त्या स्वभावाचेच ते कायम राहतात। जी व्यक्ती स्वाक्षरीला लिहिताना खालून वर घेऊन जातात ते लोक आशावादी असतात। निराशाही त्यांच्या स्वभावातच नसते। अशा लोकांना देवावर अधिक विश्वास असतो। या लोकांना आयुष्यात प्रगती करायची असते। अशी स्वाक्षरी करणाऱ्या व्यक्ती चांगलं प्रतिनिधित्व करू शकतात। या माहितीत बऱ्यापैकी तथ्य आढळते। ही सगळी माहिती माझ्या वाचनात आलेली आहे आणि म्हणून मी ती तुमच्यासमोर आणण्याचा प्रयत्न केलेला आहे। धन्यवाद। अशाच नवीन नवीन माहिती आपण पाहत राहू आपल्या या ॲस्ट्रो रेमेडीज हब चॅनलवर। आपलं चॅनल फॉलो करायला आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।